नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. तुमच्यापैकी काही जण म्हणतात की मॅडम तुमच्या व्हिडिओमध्ये काय एवढं असतो. तर मी काय म्हणते, ज्यांना आवडत नाहीत ना त्यांनी हे बघू नये ना, काय त्याच्यामध्ये एवढं मोठंसं, होय की नाही. कारण प्रत्येक वयोग्रुपला त्या त्या वयोगटातल्या लोकांनाच ते व्हिडिओ आवडतात. आता समजा आज मी म्हटलं की 60नंतर आता नवरा बायकोच्या आयुष्याविषयी मी बोलणार आहे, तर तो हा व्हिडिओ 40 आणि 50 आणि 25तले लोक कशी बघतील, होय की नाही. तर खरंच आज मी याच विषयावर बोलणार आहे की म्हातारं झाल्यानंतर, म्हणजे नवरा बायको दोघंही म्हातारे झाले 60नंतरचं, म्हणजे 60-65 बायकोचं वय असतं, 70-72-75 नवऱ्याचं वय असतं. आणि मग अशा वेळेला त्या दोघांच्या आयुष्याचं काय. मग आपण ते एक छान एक कविता, तुझी गोळी माझी बीपीची गोळी तुझी शुगरची गोळी, हे सुरुवातीला रिटायर झाल्या बरं का. म्हणजे आयुष्य एन्जॉय करायचं आहे आपल्याला असं वाटत असतं रिटायर झाल्या. पण मग जसं जसं दिवस जात असतात, वर्ष जायला लागतात, त्यावेळेला तेच लाईफ होतो, तोचपणा होतो, हिंडून फिरून होतो, नातेवाईकांच्याकडे जाऊन होतं, सगळं होतं. म्हणजे जे आधीच्या आयुष्यामध्ये करायचं शिल्लक राहिलेलं असतं. काही हिंडायचं म्हणजे पर्यटन असतं, तीर्थाटन असतं, जे काही छंद आहे ते सगळं जे करायचं असतं ते करून होतं. आणि मग नंतर लक्षात येतं की आता काय करायचं, वय झालं. आणि वय झालं ना की खरंच ते इतकं अवघड आहे ना. म्हणजे विशेषतः मला असं बऱ्याच वेळेला वाटतं की नवरा म्हातारा होताना बघणं हे स्त्रीला भयंकर अवघड आहे खूप. म्हणजे त्याचं म्हातारपण काढणं फार अवघड आहे. म्हणजे आपण म्हणतो म्हातारपण म्हणजे बालपण वगैरे वगैरे, पण हे बालपण फार अवघड आहे बरं का, खूपच अवघड आहे. स्त्रीला तर फार अवघड आहे. आमच्याही घरात मी आता बघतीये ना, कारण आमचंही वय व्हायला लागलं आता आणि त्यांचं वय आणि जास्त व्हायला लागलं. म्हणजे त्यांच्यासमोर आम्ही परत तरुणच म्हणायची पाळी. म्हणजे वयाने जरी नसलो तरी काही कामं करायची असतील, हे असेल ते असेल, बाहेर जायचं असेल, काही निरोप द्यायचे असतील, बिलं भरायची असतील, तर हे सगळं भराभर करायचं असेल काही, तर ते स्त्रीलाच करावं लागतं. कारण किती वयाने कमी. आणि सुरुवातीपासून काही वेळेला असं होतं की अहो म्हणून एक रिस्पेक्ट दिलेला असतो, मान दिलेला असतो. आणि त्यामुळे छोटी मोठी कामं सांगायला आवडत नाही. मी माझ्या आईवडिलांचं पण असंच बघितलेलं आहे. आई खूप करायची, बाहेर जायची, करायची, आणि वडिलांना ती काही कामं जमायची नाही. आईचं घरचं काम संपायचं नाही, बाहेरचं सुद्धा वाढायचं, कारण वडिलांना व्हायचं नाही. थोड्या वयात पूर्वी एक 7-8 वर्षाचा तरी फरक असायचाच ना. तर मग तेव्हा मी हे सर्व बघितलं होतं. त्यामुळे आता मला असं वाटतं की मला ते सोपं पडतंय का, पण ॲक्च्युली हे सगळं अनुभवताना मलाही खूप अवघड जाते आता. म्हणजे नवरा म्हातारा होताना जरा बायकोला खूप अवघड जातं बरं. एकतर तो सारखा घरात असतो. एकेकाळी आपण त्याला खूप तडफदार, कर्तृत्ववान असं ते बघितलेलं असतो, आणि एकदम तो आता असहाय्य, दुर्बल असा बघून ना असं आतल्यात तुटतो आपल्याला, की अरे वाटतं काय हे. म्हणजे म्हणतात ना की ते एक गाणं आहे ना की बालपण, म्हातारपण, तरुणपण, तसं हे म्हातारपण आहे ना, हे खरोखर अवघड आहे, बघायला सुद्धा अवघड आहे. तसं ते सगळ्याच दृष्टीने विद्रूप आहे म्हणायला हरकत नाही. आपले चेहरेपट्टी बदलते, आपण म्हातारे दिसायला लागतो, आपला रंग बदलतो, आपले कपड्यांची स्टाईल बदलते, आपले विचार बदलतात, सगळंच असं व्हायला लागतं. मी तर बघते बऱ्याच म्हाताऱ्या लोकांचं बघते. पण जे ग्रुप्समध्ये असतात, म्हणजे कोणी योगाला जात असतो, कोणी वॉकिंगला जात असतं, कोणी हास्य क्लबला जात असतं, कोणी काही NGOजमध्ये असतं, तर ते जी म्हातारी लोकं असतात ना, ती जास्त हॅपी असतात, मनानेही तरुण असतात, आणि एकमेकांशी गप्पा मारल्यामुळे ते तसे
असे एकदम असे निराश नसतात. नाहीतर म्हातारपण हे डिप्रेशनमध्ये जाता माणूस. डिप्रेशन येतं नंतर फ्रस्ट्रेशन होतं, विफल होतं. असं वाटतं काय हे, ते त्या व्यक्तीला अजिबात कळत नाही. पण ती व्यक्ती मान्यच करत नाही की आपण म्हातारं झालेलं. बऱ्याच वेळा असं होतं की सकाळी उठायची काही वेळ नसते, रात्री झोपायची काही वेळ नसते, कोण त्यांना विचारत नसतो. आणि हे म्हातारपण म्हणजे असं बालपण वगैरे काही नसतं. बालपणात आपण ओरडू शकतो, आपण त्या व्यक्तीला आकार द्यायचा प्रयत्न करतो, सांगितलेलं ती भलेही मुलं ऐकत नाहीत पण तरीसुद्धा आपण त्यांना सांगतो. परंतु म्हातारपणी आपण सांगू शकत नाही. सांगितलं तर ती म्हातारी जी व्यक्ती असते ती बायकोला ओरडते, बायकोच्या अंगावर ओरडते, चिडचिड करते, ठिसपीस करते. म्हणजे जगातल्या कोणीही नातेवाईकांनी काही सांगितलेलं चालतं. मग तिथं त्या ठिकाणी हा 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 हो करून गप्पा मारतात. परंतु घरामध्ये बायकोनी काही सांगितलं की ठिसपीस करून अंगावर जातात. पण त्या बायकोशिवाय काहीही पानसुद्धा हलत नसतं. साधं बाथरूमला गेलं तर पाणी एवढंसं घालून येतात. नंतर प्रत्येक वेळेला नवरा बाथरूममध्ये जाऊन आला की बायकोला जावं लागतं. का तर पाणी तर घालावायला जावं लागतं, वर ते निसरड होऊ नये. निसरड झाल्यावर पुन्हा हा बाबा पडणार तिथे, मग ती उसाबर कोण करणार. म्हणून दरवेळेला गेल्यावरती घसरडं झालं आहे का, निसरडं झालं आहे का, म्हणजे दिवसातून 2-2, 3-3 वेळेला बाथरूम घासावी लागते आजकाल मला. गेल्यावरती ते ब्रश फिरवावाच लागतो 2-3 वेळा दिवसातून. रात्री झोपताना पण करायचो, कारण की रात्री बाथरूमला भरपूर वेळा उठायला लागतो काकांना. दिवसाही सारखं जातात, त्यामुळे दिवसभरातलं ते माझं काम इतकं वाढलेलं आहे आणि ते घाणेरडं काम आहे. मला अजिबात आवडत नाही आहे, पण ते करावं लागते. का तर काका पडले तर काय करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगते, त्यांना असं वाटतं की आपण फार कामात आहोत. खरं तर आता काहीच काम नसतं रिटायरमेंटनंतर. फार कामात आहेत हे दाखवण्यासाठी सारखं ते मोबाईलवर एक बसायचं. ढीगभर मोटिवेशनल टॉक्स याऊ त्याऊ वगैरे ऐकायचे. आणि न्यूज चॅनल लावून बसायचं टी व्हीवरती. मोठमोठ्या आवाजात ऐकू येत नाही, कमी ऐकू यायला लागलेलं आहे, ते मोठ्या आवाजात ऐकायचं. आणि ते न्यूज चॅनल नाही तर शेअर मार्केट. काय रे बाबा, ते तर वैताग आलाय. बरं, ह्यातनं काय मिळकत तर काहीच होत नसती, पण ते काही इलाज नाही. त्यांचं वेळ जायचं साधन असतो. पण आपण खूप अजूनही कामात आहोत हे दाखवण्याचं ते जास्त साधन असतं. स्त्री ही स्त्री सतत कामात असते, घरातलं काहीतरी काम असतं, सगळं काहीतरी असतं. पण घरातल्या नवऱ्याला तसं काम काहीच नसतं. काम करायची आवड नसते, काम करायची इच्छा नसते, समोर डोळ्याला कामं दिसत नाही. कॉटवर ओला टॉवेल टाकतील, इकडे तिकडे ओल्या कपड्यांवरती वाळे कपडे टाकतील, वाळलेल्या कपड्यावर ओले कपडे टाकतील, काय वाटेल ते चालू असतं यांचं. बरं, स्त्रीनं ओरडायचं तर किती आणि बोलायचं तर किती. म्हणजे ते स्त्रीला स्वतःला, बायकोला स्वतःला असं डिप्रेशन यायला लागतं की आपण किती या माणसाला ओरडतो आणि हा माणूस पूर्वी कोण होता, काय होता. हे प्रत्येक म्हाताऱ्या लोकांचं हे होतं आहे. पण म्हातारपण हे काय न सुटणार आहे हो आयुष्यामध्ये. गावाला तर जायची एवढी पहिल्यापासून आवड, कारण पूर्वी कामाच्या निमित्ताने हिंडला फिरलेला माणूस असतो. पण आता घरात बसायचं म्हणजे जीवावर येतं. त्यामुळे काहीतरी कारणं काढायची, चुटकी पुटकी काय वाटेल ते कामं काढायची. आणि गावाला जायचं म्हणजे कोण मेलेलं असलं तर तिथं 15-15 दिवस जाऊन राहतील. बरं, तिथंसुद्धा कसं एक मोठं माणूस कोणतरी पाहिजे असते म्हणून ते वेलकम करतात ती लोकं. पण शेवटी म्हातारा माणूस दुसऱ्यांच्या घरात जाऊन जर का असं राहायला लागलं तर ते म्हातारा माणूस म्हणजे आजारपण आलं तर काय करायचं त्याला. कुठंतरी जाताना समजा, आता पूर्वी कसं गाडी ड्रायव्हर होतं, आता कसं होतं आहे ते एस टी एवढी कमी पैशामध्ये जायला लागली की सगळेजण हल्ली एस टीनीच फिरतात. आणि त्यामुळे काय होतं की एस टीने गेल्यावरती भीती वाटते. पडला माणूस कळणार नाही, एकतर फोन सायलेंट, दुसरं कुठल्या गावाला जातो सांगून जायचं नाही. एकदम 4-5 दिवसांनी, 8 दिवसांनी, 10 दिवसांनी गावाहून येतानाच सांगायचं मी आज संध्याकाळी पोचतोय किंवा उद्या सकाळी येतो.
मधल्या काळात नो कॉन्टॅक्ट, म्हणजे आपण अंदाज करून त्या त्या गावामध्ये लोकांना विचारायचं आलेत काय, आलेत काय, आलेत काय. अपमानच की आपला. सांगून जात नाहीत हा त्यांचाही अपमानच आहे ना शेवटी. की म्हातारा हल्ली विक्षिप्तसारखा वागतो, सांगून जात नाही घरात. आणि पूर्वी अतिशय एक डिसिप्लिन्ड आयुष्य जगलेला असतो हा माणूस. पण आता ते इतकं बेशिस्त वागणं चालू असतं म्हातारपणामध्ये, कारण जबाबदारीच काही राहिलेली नसते. त्यामुळे एवढी भीती वाटते ना की सगळं भगवान भरोसे. शेवटी काय करणार. फोन सायलेंट ठेवायचे, फोन उचलायचे नाहीत, फोनाचा आवाज आला तरी हे नाही, मेसेज केला तरी बघतीलच असं काही नाही. काय आहे की नाही त्याला. पण काय सांगायचं, असं हे काहीतरी म्हातारपण विचित्र होऊन बसलेलं आहे. आणि एक गंमत म्हणजे मी तर मला औषधं बिवषधावधी मस्त वेळेमध्ये घ्यायचे, आपण छान राहायचं. कारण आपल्याला कोणी नाही करणार हे 100% माहिती. आपल्या हाऊस हेल्पच आपल्याला करणार. आपण आजारी पडलो, म्हणजे माझा तर चांगलाच अनुभवच आहे. जेवढ्या वेळा मी लग्न झाल्यापासून आजारी पडले काही कारणानिमित्त, तेवढ्या वेळेला काकांनी बॅग भरली आणि गावाकडे निघून गेलेले. किंवा एखादी ऑफिसची ट्रिप काढायची, टूर काढायची, बाहेर जायचं. किंवा ऑफिसमध्ये निघून जायचं आणि सांगायचं मी सकाळीच गेलेलो आहे. मग ते मागं चहा काय करून कोणी प्यावा किंवा जेवणाचं काय करायचं, काही नाही. कारण पूर्वी हाऊस हेल्प नसायच्या हो. पण त्यामुळे मी घरामध्ये हाऊस हेल्प ठेवलेले आहे की आपलं तर सगळं व्यवस्थित होतं. पण हे थोडासा असाच हा स्वभाव, मागच्यांचा विचारच करायचा नाही. आता तर तुम्हाला सांगते, औषधच घेत नाहीत. बहुतेक म्हाताऱ्यांचा हा प्रॉब्लेम असतो, औषधच घ्यायची नाहीत. नाही माझं BP चांगलंच आहे. आता तर खरं बऱ्याच वेळेला जीभ जड झालेली असते, चालताना तोल जात असतात, पण अजिबात औषधं घ्यायची नाही. स्वतःच काहीतरी एक येता जाता शुगर तपासायची, तेवढं इन्सुलिन घ्यायचं, मोकळं करायचं. नाही मला BPचा त्रासच नाही, मला येवच नाही आहे, तेव्हाच अजिबात औषधं घ्यायला बघत नाही, डॉक्टरकडेच जात नाही. काय इतकं म्हणजे ना ते इतकं असं राग येतो ना. औषधं घेऊन चांगलं राहा ना, उद्या काय झालं बेडवर पडलं तर कोण करणार हो. आजकाल किती पैसे मोजावे लागतात. आणि ते तरी लोक आले तरी त्यांना मदत करायलाच पाहिजे. आणि हल्ली प्रत्येकजण नवरा बायको राहतो. त्यामुळे नवऱ्याचं म्हातारपण हे ह्या वयातल्या माझ्यासारख्या स्त्रीला प्रचंड मोठा असणारा एक ताण आहे, स्ट्रेस आहे. सगळ्यात मोठा स्ट्रेस तोच आहे आत्ता मला, माझ्या नवऱ्याचं म्हातारपण. ऐकतच नाहीत, हट्टीपणा तर एवढा वाढलाय आणि कुठल्या गोष्टीला चिडतील नाही. कुणाचा तरी फोन आलेला असतो, मी विचारलं फोन कुणाचा, लागले ओरडायला. कुठेतरी जाणार असतं, मी विचारलं कुठे जाणार, लागले ओरडायला. म्हणजे जसं काही जणू काहीतरी दरवेळेला चोरूनच करत असतात. आता हे एक वय त्यांचं काही चोरून करण्याचं आहे का, पण नाही, काहीतरी केल्यासारखंच फाड बोलायचं, ओरडायचं, चिडायचं. म्हणजे आता मला असं वाटायला लागलं, ह्या 70-72 वर्षाच्या माणसाला कोण मिळणार आहे खरं सांगायला गेलं तर. पण ते कुचू फोनवर बोलत असतात दिवसभर, रात्रीसुद्धा उठून बोलत असतात. कुणाशी बोलतात कुणाशी. आता कसं असतंय, नाही म्हटलं तरी मित्र असतात किंवा कोणतरी असतंय, जुन्या पुराण्या मैत्रिणी नातेवाईकात कोणतरी असते. पण ते सगळं तुम्हाला सांगते, विचारलं काय कोणाचं म्हणत झालं, डोकं फिरलंच. आणि पाकिटात ठेवलेले पैसे आठवत नाहीत त्यांना. हल्ली किती पैसे ठेवलेत आठवत नाही. विचारतात ह्याच्यात पैसे होते माझे, कुठे गेले. आता तुमच्या पैशांना आम्ही कशाला हात लावू. कुठेही गावाला गेले तरी किती पैसे नेतात आणि किती घराकडे आणतात कुणास ठाऊक. आणि कुणाला वाटतात हेही कळत नाही हल्ली पैसे. हल्ली लोक गेलं का नाही पाहुण्यांच्या घरी की तिथं पैसे देतात, ते वाटतात. पूर्वी हा स्वभाव नव्हता, पण हल्ली पैसे काढून देतात दुसऱ्यांच्या कार्यक्रमांना. पटापट पैसे काढून देतात. त्यांना भानच नाही कसलं आजकाल. पैशाचंही भान नाही, पाकिटाचं भान नाही, विसरतात. आणि त्याचा राग सगळा आमच्यावर, घरातल्यांवर. दवाखान्यात जाऊन औषधं घ्या, डॉक्टरांना. खरं तर मला माहिती आहे यांना काय द्यायला लागणार आहे काय नाही, पण माझं ऐकत नाही. मग तुम्ही दवाखान्यात जा, डॉक्टरकडं जा,
दाखवा करा हां काही करणार नाही. बरं मेडिकलमध्ये जा, काहीतरी गोळी खा, संडास लागलं एखादी गोळी घेऊन या, काही नाही. उगाच ते काहीतरी काढे करतात आणि गॅसवर येता जाता काहीतरी काढे करत असतात. रात्रीसुद्धा उठून उठून काहीतरी काढे करतात, काढे पितात. आणि सगळ्यात वाईट म्हणजे ती भांडी तशीच नुसती नळाखाली धरतात आणि उलटी घालून भांड्यात ठेवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी दुधाचं भांडं काढायला गेलं की ते सगळं खरकटं किंवा काहीतरी त्याच्यात काढाबिडा केलेला असतो. मला ना ह्यांचं म्हातारपण म्हणजे असं विचित्र झालेलं आहे ना की काय सांगायचं आणि बोलायचं तरी कसं ना, असं होतं ना. एकेकाळी ह्या माणसाला आपण असं कर्तृत्ववान माणूस बघितलेला असतो, असं कीव येते कीव येते. काय करून ठेवली, काय झालंय म्हातारपणामुळे या माणसाचं असं वाटतं. पण खरं सांगू का, हे म्हातारपण कुणालाही चुकलेलं नाही. आणि एक सांगायचं राहिलं, मी परवा एक आजोबा बघितले बरं का, मी हा किस्सा तुम्हाला पण सांगितला आहे. तर ते आजोबा देवळात आले, त्यांच्याबरोबर त्यांचा ड्रायव्हर होता. त्या ड्रायव्हरनं हाताला धरून आला. तिथं आल्यावरती त्या पुजाऱ्याला काही नाही, त्या पुजाऱ्याने फक्त आतमध्ये घेतला, त्या देवाच्या मूर्तीच्या तिथला प्रसाद त्यांच्या हातावर दिला. काय एवढासा पेढा वगैरे होता. त्यांनी खिशातले असे पर्समधले 500 रुपये काढले आणि दिले. तो ड्रायव्हर म्हटला, काका तुम्हाला देऊ का मी पैसे काढून? नाही नाही बरोबर दिलेत, मी बरोबर दिलेत. मग तो काय म्हणला ड्रायव्हर, त्याच्यात काका 50ची पण नोट आहे बघा. नाही मी बरोबर दिलेत म्हटले. 500ची नोट दिली त्याने. आणि मी फक्त बाहेर आल्यावरती त्या ड्रायव्हरला म्हटलं की असे कसे काय त्यांनी दिले, काय म्हणजे देणगी दिली का? तर ते म्हणले हल्ली रोज हे चाललेलं आहे म्हणले. घरातनं पैसे आणायचे आणि असे पैसे वाटप चालले. प्रत्येक देवळात जातात, सकाळी 4 देवळं, संध्याकाळी 4 देवळं. शेवटी म्हणले मी घरातल्या लोकांना सांगितलं की असे हे पैसे द्यायला लागलेत. मग घरातली लोक त्या ठिकाणी रोज 500 किंवा 1000च रुपये ठेवतात. कधी जर 100च्या नोटा ठेवल्या, 20च्या नोटा ठेवल्या तर मोजून देतात, पण वाटेल तसे पैसे. आणि घरामध्ये पैसे 5 पैसे पण देत नाहीत. वाढदिवस आहे, हे आहे, नातवंडांचा, तिथं 1 रुपया पण काढून देत नाहीत. पण बाहेर मात्र हे असे पैसे वाटतात. परवा तर म्हणले एका ठिकाणी आम्ही किराणा मालाच्या दुकानामध्ये गेलो, ते म्हणजे ड्रायव्हर काका मला सांगत होते. तिथं एका बाईनं 1 किलो साखर घेतली आणि त्या माणसाला म्हणली की माझ्याकडे एवढेच पैसे, बाकीचे मी नंतर देते. तर तिला 5 किलो साखर घ्यायला लावली, त्याचे पैसे स्वतः दिले. ती म्हणली राहू नको, आत्ता मी आणले नाही आहेत, मला नाही गरज नाही असं. मग तेव्हा ते ड्रायव्हर काका म्हणले असे कुठेही काहीही जातात, केळेवाल्याला 1 डझन केळी घेतील आणि खिशात असतील तसे पैसे काढून देतात. आणि मग नंतर विचारायचं ड्रायव्हरला, माझे पैसे कुठे गेले, माझे पैसे तू घेतलेस का? तो म्हणला असं चाललेलं आहे हल्ली. आणि खरंच माझ्या लक्षात आलं की म्हातारी माणसं असंच हळूहळू वागतात. कुणावर तरी विश्वास ठेवतात आणि घरातल्यांवर अजिबात विश्वास ठेवत नाहीत. मग काही वेळेला घरच्यांना सुद्धा चीड येते. मला सुद्धा हल्ली खूप चीड येते. मला असं वाटतं जाऊ दे, कुठल्या पाहुण्यांकडे जातात ना तिथंच जाऊन राहू देत. आजारी पडले तर करू देत त्यांनीच. उठसुट्ट्या पाहुण्यांच्याकडे जातात ना, जाऊन राहू देत तिथंच. आजारी पडले तर मी परवा एकांच्याकडे गेले होते, तिथं ते सारखं जातात. म्हटलं ह्यांचा आजारपण काय आलं तर तुम्हीच काढायचं, त्यांना डॉक्टरकडे तुम्हीच न्यायचं, औषधं तुम्हीच द्यायला लावायची. ते आमचं ऐकत नाहीत, ते हट्टी झाले. तुम्ही सांगून टाकलं. इतके दिवस मी हे पाहुण्यांच्यात सांगत नव्हते, पण हल्ली मी सांगायला सुरुवात केली की नाही, ते हट्टी झाले, औषधं घेत नाही. कारण जिथं जाईल ना तिथं सगळेजण म्हणतात ह्यांना जरा औषधोपचार करा हो, यांचे तोल जातात, यांची जीभ जड झाली आहे. अहो ते ऐकत नाहीत, काय करायचं. त्यांना म्हटलं योगा करा, ऐकत नाहीत. योगा करणार नाहीत, पण वॉकिंग मात्र तासभर झप 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 जसं काही तरुण पोरं करतात तसं करतात. अजिबात ऐकेना झालेत, अजिबात ऐकेना झालेत. आणि मुख्य म्हणजे कसं होतं की काही वेळेला मी म्हणते की जाऊ दे आता, तुम्हाला नाही ना जीभ जड झाली आहे, रोजचं बोलणं नाही कोणाबरोबर, काही नाही, तर मग श्लोक म्हणा, मंत्र म्हणा, जप करा. तर त्याच्यात इंटरेस्ट नाही. देवावर श्रद्धा कधी ठेवलेली नाही, विश्वास कधी ठेवलेला नाही आयुष्यात, नास्तिक. त्यामुळे एखादी पोथी वाचायला लागली तर असं कॉटवर झोपून पाय देवाकडे करून निवांत पोथी वाचतात. त्यामुळे मी सगळ्या पोथ्या आता घरातल्या लपवून ठेवल्या. ते पाप कशाला घ्यायचं म्हटलं, ते काय कादंबरी आहे का? पण नाही, हल्ली असंच सुरू केलं.
पोथी घ्यायची, ती कॉटवर बसायची आणि निवांत ती पोथी आपण कादंबरी वगैरे वाचतो, पेपर वाचतो, त्या पद्धतीने वाचतो. नास्तिक असल्यामुळे मी म्हणते नका वाचू, बसून जप करा. ते झोपून केलात तरी चालतं, जप करा, पण विश्वास नाही, श्रद्धा नाही. काय करायचं या म्हातारपणाचं? आम्ही पण असंच होणार आहे. कोण काढणार आमचं म्हातारपण? आम्ही यांचं म्हातारपण काढायला मन घट्ट करायला लागलो आहे. आम्ही काढायलाच पाहिजे. कुणाला सांगणार? पण भीती वाटते, उद्या आमचं असं काही झालं तर हे बघतील तरी का आम्हाला? तसंच टाकून गेले कुठं तर काय करायचं? देवालाच काळजी म्हणायचं. टेन्शन येतं हं. पण पूर्वी एक जबाबदार शिस्तीच्या माणसाचं म्हातारपणामुळं काय अवस्था होऊन जाते ते बघतेय मी आमच्या घरात. टेन्शन आलं मला, काय करणार काय? दिवसेंदिवस टेन्शन वाढत चाललेलं आहे. कुठंतरी गेले, रस्त्यावर पडले, त्यांना नाही आठवलं मागं यायचं, काय करणार? कुठं शोधणार? परवा तर एक दिवस एक जण वारले म्हणून तिकडं गेले आणि तिकडनं मी येताना त्यांना घेऊन आले. गाडी करून गेले, घेऊन आले आणि दुसऱ्या दिवशी परत बसनी त्यांच्याचकडे गेले. मी गाडी करून घेऊन आले त्यांना, गेलेले म्हणून. म्हटलं म्हातारं माणूस आहे, अंतर जास्त होतं, कशाला आपण बसने जाऊन बसने आणायचं त्यांना. गाडी करून नेले. दुसऱ्या दिवशी बसने आपण गेले, का तर बसला तिकीट लागत नाही. बाप रे, किती अवघड आहे ना हे. आणि समजत नाही आता ह्याचं पुढं कसं जाणार आहे. कुठं तर गेले, रस्त्यात पडले, गेले, काय करायचं? परवा तर आजूबाजूचे 10 दिवस एकदा असेच गेले. आजूबाजूचे म्हणले कुठे गेलेत? मी म्हटलं माहीत नाही. अहो मिसिंग कंप्लेंट द्या तुम्ही, मिसिंग कंप्लेंट द्या. मी म्हटलं नाही, काय गरज नाही, ते व्हॉट्सअपवर दिसतंय लास्ट सीन. आम्ही मेसेज घातला तर त्याला उत्तर देत नाही, पण लास्ट सीन दिसते म्हणजे आहेत अजून कुठं. असं म्हातारपण झालेलं आहे. नांदा सौख्य भरे.